नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण स्लीव्जवर कर्व लाईन कशा ड्रॉ करायच्या ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पेपरवर एक स्लीव्जचा आकार काढून घेतलेला आहे आणि या लाईन्स आपण मोबाईलवरनं ट्रेस करणार आहोत। त्याच्यासाठी मी माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता, मी हा पॅटर्न डाउनलोड केलेला आहे। हा पॅटर्न मी पिंटरेस्ट ॲपवरनं डाउनलोड केलेला आहे। त्याच्यावर तुम्हाला हा इझिली मिळून जातो आणि हा वापरण्यासाठी आपण पेपर कॉपी ॲप म्हणून ॲप आहे, हे तुम्ही पाहू शकता। पेपर कॉपी ॲप, ह्या ॲपचा उपयोग करून आपण हा ट्रेस करणार आहे। हा मी पॅटर्न उघडला आहे आणि त्याला रोटेट करून मी सरळ करून घेतलेला आहे। या ॲपमध्ये तुम्हाला इथे ब्राईटनेस वाढवण्याचा ऑप्शन मिळतो। जेव्हा आपण ट्रेस करू तेव्हा त्याचा मी ब्राईटनेस वाढवते। अशा पद्धतीने त्याचा ब्राईटनेस वाढवला जातो। आणि आता आपण हे एवढं लहान ड्रॉ नाही करणार आहे, आपण ह्याला झूम करणार आहोत। आता हे झूम किती करायचं, इथून ते इथपर्यंतचं अंतर आपलं 1.5 इंच असलं पाहिजे, एवढं आपण ते झूम करणार आहे। मी इथे मेजरिंग टेपनी मेजर करते। हे बघा, हे 1.5 इंच आहे। इथे लॉकचं बटन आहे, ते मी प्रेस करणार आहे। आता ही आपली इमेज अशी हलत नाही, आपण किती बोट लावलं तरी ती इमेज हलणार नाही आणि आपण इझिली ती ट्रेस करू शकतो। लॉक उघडण्यासाठी व्हॉल्यूम कीचं खालचं बटन असतं, ते प्रेस करायचं, तुमचं लॉक उघडलं जातं आणि तुम्ही हे पुन्हा ते हलवू शकता। मी पुन्हा इथे लॉक करते आणि आता आपण ट्रेस करणार आहे डिझाईन। आता मी हा स्लीव्सचा मिडल काढून घेतलेला आहे आणि आता ह्याचा मी ब्राईटनेस वाढवते। हे जर असं दिसत असेल तर नाही वाढवत, हे दिसत नाही बघा, ह्याचा ब्राईटनेस आपल्याला वाढवायला लागेल। पुन्हा लॉक ओपन करायचा आहे, इथे ब्राईटनेस वाढवायचा आहे। आता ही जी मिडल रेष आहे ती मी ह्या बरोबर ह्याच्या मधोमध ठेवणार आहे आणि आपण डिझाईन ट्रेस करणार आहे। तुम्हाला हे दिसत असेल, मी ही भाईची मधली रेष इथे बरोबर मधोमध ठेवते डिझाईनच्या, अशा पद्धतीने। आणि आता आपण ह्या कर्व लाईन ड्रॉ करणार आहे। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ड्रॉ करायची। तुम्ही हाताने पण ही डिझाईन बनवू शकता पुष्ट्यावर आणि त्याच्यानंतर ती ड्रॉ करायची, पण त्याच्यापेक्षा पण हे इझी आणि लवकर होतं। आता आपलं एवढं ड्रॉ करून झालेलं आहे। आता माझी वरची स्लीव्ज राहिली होती अर्धवट, मी कागद खाली घेतलेला आहे आणि ही डिझाईन पुन्हा मॅच करते मी खालच्या ह्याच्यावर आणि पुन्हा आता आपण राहिलेलं ड्रॉ करून घेणार आहे। अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून झालेली आहे। तुम्ही आता ह्याचं लॉक ओपन करा आणि त्याला थोडंसं शिफ्ट करा इकडे। एका वेळेस 2 किंवा 3 लाईन होतील एवढं शिफ्ट करा। पुन्हा लॉक करायचं आणि आता ही जी लाईन होती त्याला आपण याच्यासोबत मॅच करूयात, इकडच्या रेषेसोबत, म्हणजे आपल्या 3 लाईन एकसाथ ड्रॉ होतील। राहिलेल्या अर्ध्या स्लीव्जवर पण आपण डिझाईन ड्रॉ करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपण डिझाईन ट्रेस केलेली आहे। आता हे जे थोडंफार फिनिशिंग नसेल आले ते तुम्ही हाताने फिनिशिंग करू शकता।
अशा पद्धतीने आपल्या कर्व लाईन ड्रॉ करून झालेल्या आहेत सोप्या पद्धतीने. तुम्हाला हवं तर मी पिंटरेस्टवरची त्याची लिंक शेअर करते, म्हणजे तुम्ही इझिली ती डाउनलोड करून यूज करू शकता.